मास्टर तुळजापूरसाठी तुम्हाला पहिले सोलापूर जावं लागेल. तिथून मग तुळजापूरला भेटेल. हो, तिथून तुळजापूर भरपूर गाड्या असतात. पहिला पण प्रवास केला एस-टीच्या BS6 नवीन मॉडेलनी. आता पण प्रवास करतोय ई शिवाई बसने. ही जी कॅबिन सीटमध्ये बसलो आहे ना, ही नॉर्मल सीट नाही. गाडी राईटला हलते, लेफ्टला गेली लेफ्टला हलते. त्यासोबत बघा गाडीची अवस्था बघा, काच वगैरे पण तुटली आहे आणि ही पण काच वगैरे तुटली आहे. इथे एस-टी महामंडळामध्ये ई शिवायसारखे बसेस आहेत ना, इथे अशा बसेस पण आहेत. श्री स्वामी समर्थ सर्वांना. अक्कलकोटमधून काल आपण प्रवास केला मुंबई ते अक्कलकोट आणि स्वामीचं दर्शन घेतलं. आज आपला प्रवास होणार आहे तुळजापूरची आई तुळजाभवानी, त्यासोबत विठुरायाची नगरी पंढरपूर. तर चला प्रवास पण चालू करूया. मग अक्कलकोटला आल्यावर ना सर्व स्वामी भक्तांचा एकच प्रश्न असतो, 3.5 शक्तिपीठामध्ये एक शक्तिपीठ म्हणजे तुळजापूर, विठुरायाच्या नगरीतलं पंढरपूर. तर एका दिवसात दर्शन कसं करावं, तर ह्या ब्लॉगमध्ये आपण ना एका दिवसात ना तुळजापूरचं, तुळजाभवानीचं, त्यासोबत ना पंढरपूरचं दर्शन करणार आहोत. तर चला ब्लॉगपर्यंत चालू करूया. तर आपला प्रवास होणार आहे अक्कलकोट ते तुळजापूर, त्यानंतर होणार आहे पंढरपूर, तिथून आपण परत होणार आहोत अक्कलकोटला येणार आहोत. तर चला ब्लॉगपर्यंत चालू करूया. सकाळचे 7:30 झाले आहेत आणि आपलं हॉटेल बघा, ममता रेसिडेन्सी. ह्याच्या मागेच ना बस स्टॉप आहे. तर चला, आणि आई बाबा पण आहेत, सहकुटुंब आपण चाललो आहे तुळजापूरला, तुळजाभवानीचे दर्शन करायला. तर चला, आता मी जस्ट आलो आहे अक्कलकोटचं ST बस स्टँड आणि आता आपल्याला बघावं लागेल की तुळजापूरसाठी कोणती बस आहे. सध्या तरी इथे अक्कलकोट, सोलापूर, पंढरपूर लागली आहे. ते बघ ST जाते आपले. आणि तुळजापूरसाठी इथं बघावं लागेल कोणती बस आहे. ती समोरची गाणगापूर आहे. अक्कलकोट, सोलापूर, गाणगापूरहून आली आहे. चला बघूया. आणि समोरच ना STचं नवीन बस डेपो बनतं आहे. हे वाटतं जुनं आहे, साधारण 5 फलाटचं आहे, 6 फलाटचं आहे. दिसतं आहे मास्टर. तुळजापूरसाठी तुम्हाला पहिले सोलापूर जावं लागेल. तिथून मग तुळजापूरला भेटेल. हो, तिथून तुळजापूर भरपूर गाड्या असतात, पण डायरेक्ट तुळजापूर या चौकशी करा तिथे. जा बघून येता लवकर. तुळजापूर जर भेटली तर मग गेली का? फायनली गाडी भेटली आहे आणि सोलापूरपर्यंत भेटली आहे. तुळजापूर डायरेक्ट नाही भेटली आहे. सोलापूरला होऊन आम्हाला जावं लागेल तुळजापूरला. ही जाते डायरेक्ट पंढरपूरला, पण आम्ही आधी तुळजापूर करणार आहोत. तुळजापूर बरंच काही भेटेल. आणि असं काही बस डेपो अक्कलकोटचा. फायनली ना आपला प्रवास चालू झाला आहे. अक्कलकोट ते तुळजापूर वाय सोलापूर. अक्कलकोट ते तुळजापूर 70 किलोमीटर आहे आणि अक्कलकोट ते सोलापूर 40 किलोमीटर आहे. डायरेक्ट गाडी नव्हती, म्हणजे 9:30ची आहे. आम्हाला आधी 8:30ची गाडी वाटली, पण ती नाही आहे. सो चला प्रवास कंटिन्यू करूया. तुम्हाला इथून ना अक्कलकोटवरून ना तुळजापूरसाठी टॅक्सी पण भेटतात, पण त्यात कसं चिरडून जावं लागतं. मी म्हटलं की ना लालपरी प्रवास करूया, सर्वात बेस्ट. चला पुढचा प्रवास कंटिन्यू करूया. थेट सोलापूरमध्ये जाऊया तुळजापूरला. बघूया पुढे काय भेटतं ते. फायनली पाऊण तास प्रवास करून पोहोचलो जस्ट सोलापूरला. इथून आपला प्रवास आता होईल तुळजापूरसाठी. बस बघावी लागेल, ॲक्च्युली जास्त फलाट आहेत. तर पटकन बघूया कोणती बस जाते तुळजापूरला. आणि लालपरीने प्रवास करायचा जो आनंद आहे ना, तो वेगळाच आहे. तर बघूया लालपरी, पूर्ण लालपरी प्रवासात आपला होणार आहे थेट तुळजापूर. तर चला पटकन बघूया. चल, त्या साईडला आहेत. आणि सोलापूरचं असं काही बस स्थानक साधारण ना 23 फलाट आहेत. 23 फलाट आहेत. ते बघा इथपर्यंत फलाट आहेत. खूप जास्त फलाट आहेत. खूप मोठं बस डेपो आहे आणि मस्त आहे, सुंदर बस डेपो आहे, नीट अँड क्लीन आहे. तसं 11 नंबर फलाटला लागते तुळजापूरसाठी, पण ही गाडी ना भरलेली आहे ऑलरेडी आणि स्टँडिंग आहे. तर स्टँडिंग नको आहे, पटकन गाडी लागेल इथे आपल्याला. तर चला भाऊ, तुळजापूर आहे गाडी, जाईल ना, खाली आहे ना. चला चला भाई, शिवाई भेटली, चल लवकर.
हो क्या बात आहे, ही शिवानी आपला प्रवास होतोय थेट तुळजापूर. चल चल पटकन पाठी बस, पाठी बस. हा तिकीट, अरे ठीक आहे. सो पहिला आपण प्रवास केला STच्या BS6 नवीन मॉडेलनी. आता आपण प्रवास करतोय ई शिवाई बसने सोलापूर ते तुळजापूर. तर चला पुढचा प्रवास म्हणजे येणार आहे इलेक्ट्रिक होणार आहे. आपल्या बसचा मार्ग आहे सोलापूर, तुळजापूर, धाराशिव करून जाणार बीडला. बाजूला पण ई शिवाई लागलेली, बट म्हटलं येणेच जाऊया कारण ही खाली आहे आणि ती स्टँडिंगला होती. सो जाऊ दे. फायनली पोहोचलो तुळजापूरला. पाऊण तास प्रवास करून फक्त 30-35 किलोमीटर. चला आता मंदिर पाठीमागेच आहे, लवकर जाऊ दर्शनाला. आणि तुळजापूरचं असं काही बस स्थानक आणि आपली इथे ही शिवाई सोलापूर, बीड, ती जाणार धाराशिव, उस्मानाबाद आणि बाजूला बरेच लालपरी लागले आहेत. आता याच्या पाठीमागेच ना मंदिर आहे. सो चला जाऊया दर्शनाला. आणि समोरच बघा देवीचा फोटो बघा समोरच तुळजाभवानीचा. सोलापूर ते तुळजापूर साधारण पाऊण तास प्रवास करून आपण पोहोचलो तुळजापूरला. सोलापूर तुळजापूरचं भाडं आपल्याला शिवायचं 450 रुपये आणि अक्कलकोट ते सोलापूर 250 रुपये. तुम्ही अंदाज जाऊ किती रुपये झाले पर पर्सन. आणि हिशोबाने आपला प्रवास झाला एकदम आरामदायक. चला तर मंदिरा पाठीमागेच आहे, 2 मिनिट अंतरावरच आहे. तर आधी ना ओटी वगैरे घेऊया, साडी वगैरे घ्यायची आहे तुळजाभवानीसाठी आणि जाऊया दर्शनाला. चला ब्लॉग शॉट पण नक्की बघा. सो गाईस ओटी वगैरे घेतली, देवीला साडी म्हणजे आम्ही मुंबईवर आणलेली. आता आम्ही प्रवेश करतो मंदिरात. सो गर्दी तेवढी वाटत नाही आहे लांबून, पण असेल गर्दी कारण संडे आहे. बघूया किती गर्दी पुढे आहे, समजेल आपल्याला ब्लॉकमध्ये. 3.5 शक्तिपीठपैकी एक म्हणजे तुळजाभवानी, ज्या धाराशिव जिल्ह्यातील तुळजापूर येथे विराजमान आहेत. रविवार असल्यामुळे मंदिरात प्रचंड गर्दी होती. प्रवेश केल्यावर सर्वप्रथम उजव्या सोंडचे गणपती दर्शन होते. पुढे 2 प्रकारच्या रांगा भेटतात. एक म्हणजे मुखदर्शन आणि दुसरं धर्मदर्शन म्हणजे जाऊन दर्शनाची रांग. रांगेत बराच वेळ लागत होता आणि अनेक जण शिस्त पाळत नव्हते. जवळपास 3.5 तास रांगेत उभे राहिल्यानंतर अखेर दुपारी 2:30 वाजता आम्हाला दर्शन मिळाले. तुळजाभवानीचे दर्शन होताच मन अगदी प्रसन्न झाले. इथे तुम्हाला चिंतामणी दगडही पाहायला मिळतो. या दगडावर लोक आपल्या मनातील चिंता दूर करण्यासाठी हो किंवा नाही असा स्पर्श करतात, अशी येथील मान्यता आहे. दर्शन घेऊन झाल्यावर आईने प्रसिद्ध लाल कुंकू घेतले. फायनली 3 तास रांगेत लागून ना अखेरना तुळजाभवानीचं दर्शन भेटलं. तर प्रचंड गर्दी होती कारण संडे होता ना, संडे असल्यामुळे ना लांबून पब्लिक आलेली दर्शनासाठी. तर अखेर 3 तास रांगेत उभे राहून दर्शन झालं. 11 वाजता रांगेत लागलेलो, 2-2:30 वाजता आम्ही बाहेर आलो. तर चला आता पुढचा आपला प्रवास असेल पंढरपूरला, पण त्याआधी जेवण वगैरे घेऊया आणि मग पुढचा प्रवास कंटिन्यू करूया. तर ॲक्च्युली आज संडे असल्यामुळे ना गर्दी खूप जास्त आहे आणि मेन म्हणजे लोकांना ते शिस्त नाही आहे. म्हणजे ना लोकांना मधून घुसतात लाईनीत, त्यामुळे ना अजून वेळ होतो. बट एनिवेज आता आपण जाऊया पंढरपूरला. तिथे किती वेळ होतो काय माहीत, तिथे जाऊन समजेल आपल्याला. आणि सर्वात इम्पॉर्टंट, तर तुम्ही विकेंडला प्लॅन करताय तर अवॉइड करा. येता येता सकाळी लवकर या पहाटे, नाहीतर मग ना वीकडेला प्रिफर करा. सुट्टी पडेल एक, पण दर्शन व्यवस्थित होईल. तुळजापूर सोलापूर तुळजापूर होती, पण पूर्ण स्टँडिंग आहे. आता कोणती बस भेटेल आपल्याला माहीत नाही, बघावं लागेल कारण आता खूप ना डोकेदुखी आहे. सोलापूर आहे ना? एक मिनिट, चला फॅमिली आमची पुढे. डायरेक्ट गाडी ना 4 वाजता होती, पण 4 पण थांबणार कोण, कारण 3:30 वाजले आहेत. तर म्हटलं की ना पटकन जाऊया सोलापूरला. सोलापूरवर 5 मिनिटांनी गाड्या भेटतील. तर तुम्ही इथे आहे ते लक्षात ठेवा आणि ट्राय करा की प्रायव्हेट व्हेकलने प्रवास करा, कारण की ना बस अवॉइड करा. तर चला तर पटकन जाऊया. आणि गाडी बघा ST कोणती आहे बघा, जुनी आहे आपली, जुनी लालपरी आणि काच तुटली आहे तिची. बापरे, आपला प्रवास तिन्ही नवीन STने होतोय. ही जी कॅबिन मी सीटमध्ये बसलो आहे ना,
ही नॉर्मल सीट नाही, ही ना 4DX सीट आहे. जर मल्टिपल्स नसेल तर त्याच्यात 10 सीट आहेत. गाडी राईटला हलते, लेफ्टला गेली लेफ्टला हलते. त्यासोबत बघा गाडीची अवस्था बघा, काच वगैरे पण तुटली आहे आणि ही पण काच वगैरे तुटली आहे. इथे ST महामंडळामध्ये ही शिवायसारखे बसेस आहेत ना, इथे अशा बसेस पण आहेत. बंगार तुम्हीच ठरवा कमेंटमध्ये. सुप्रभात मित्रांनो, तुमचं एकदा पुन्हा एकदा स्वागत आहे अक्कलकोट नगरीतून, आपल्या स्वामींच्या नगरीतून. तुम्हाला प्रश्न पडला असेल की पुन्हा अक्कलकोट में कसा. तर काल संध्याकाळी ना खूप गडबड झाली. आम्ही 4:30-5 वाजता पोचलो सोलापूरला आणि त्यानंतर ना गाडी भेटत नव्हती आणि ज्या भेटत आहेत त्या स्टँडिंग होत्या, बसायला नव्हत्या सीट्स. त्यानंतर ना बॉडी पण खूप थकलेली, म्हणजे प्रवास करून ना खूप हॅक्टिक झालेलं. तर म्हटलं की ना आपण पुन्हा येऊया सोलापूरला, पुन्हा येऊया अक्कलकोटला, फ्रेश होऊया आणि उद्या सकाळी म्हणजे आज सकाळी निघूया पंढरपूरला. मग ह्यामुळे आमचा ना गाणगापूरचा प्लॅन ड्रॉप झाला आहे सध्या तरी. तर म्हटलं आपण एकच ब्लॉक करूया तुळजापूरचा आणि पंढरपूरचा. तर आज आपण पुन्हा एकदा प्रवास करतोय पंढरपूरला. सकाळचे 7 वाजलेत आणि आपली गाडी आहे 8ची कालचीच, जी डायरेक्ट पंढरपूर होती. तर तुम्हाला मी ना पुढे ना एंडला ना सांगेन की पंढरपूर आणि तुळजापूर वन डे पॉसिबल आहे की नाही. जर असेल तर कसं आणि जर नाही तर का. तर चला आपण प्रवास करूया सोलापूर ते अक्कलकोट ते पंढरपूर पुन्हा एकदा आपल्या लालपरींनी. आणि मी स्टे घेतला आहे ममता रेसिडेन्सी असं काही आहे. त्याच्या पाठीमागेच तुम्हाला ना ST बस स्टँड आहे आणि राईट साईडलाच ना समाधी मंदिर आहे, तिथून काही मीटरच्या अंतरावर. तर हॉटेल बघतायत तर बेस्ट आहे. भक्तनिवास जर सापडत भेटत नसेल भक्तनिवास, तर तुम्ही इथे कॉन्टॅक्ट करू शकतात. ममता रेसिडेन्सी मस्त रूम्स आहेत आणि स्वस्त दरात आहेत. राहण्याच्या चांगल्या उत्तम सोयीमुळे हॉटेलला चांगला प्रतिसाद आहे, त्यामुळे ते अजून हॉटेल एक्सपांड करत आहे. इथे नवीन हॉटेल बनतं आहे बाजूलाच. सो पुन्हा एकदा आलो आहे अक्कलकोटच्या ST बस स्टँडजवळ आणि समोरच ना गाडी लागली आहे अक्कलकोट कोल्हापूर लांजा मार्गे पंढरपूरवरून जाणार आहे, सोलापूर पंढरपूर. समोर पण गाडी आहे व्हाईट आणि ही लाल. सो म्हटलं की यानेच जाऊया. ही BS6ची नवीन मॉडेल आहे आणि चांगले सीट्स आहेत. सो पुन्हा एकदा प्रवास होतो लालपरीनेच बॅक टू बॅक. काल आपण प्रवास केला अक्कलकोट ते सोलापूर, सोलापूर ते तुळजापूर, तुळजापूर ते सोलापूर, सोलापूर ते अक्कलकोट लालपरीनेच. आणि आज पण आपण अक्कलकोट ते पंढरपूर लालपरीच करणार आहोत डायरेक्ट. तर चला प्रवास एन्जॉय करा शेवटपर्यंत. सकाळचे 7:30 झालेत, 7:45 वाजता आपली गाडी सुटणार आहे इथून अक्कलकोटवरून. आणि लेफ्ट साईडला तुम्हाला समोरच ना अक्कलकोटचं नवीन बस डेपो पाहायला भेटेल. बनतं आहे, रिडेव्हलपमेंट होतं आहे. हे जुनं आहे समोर, सो असं काही बसताना काय. आणि आपली गाडी ही आहे अक्कलकोट ते लांजा. तर चला आतमध्ये बसूया निवांत. आणि आपली सीट बघा हीच आहे, थोडी सीट भेटली नाही. एनिवेज आरामात जायचं आहे आज. सुमारे 110 किलोमीटर आणि 2 तास प्रवास करून, मी तर म्हणेन तब्बल 18 तास प्रवास करून. कारण आपण काल संध्याकाळी सोलापूरला होतो 4:30 वाजता आणि तेव्हा आपला प्लॅन होता पंढरपूरला यायचा. आता वाजलेत 10:30, 18 तास. त्यानंतर आपण फायनली आलो पंढरपूरला. तर पाठीमागे ना इथून ना 1.5 किलोमीटरवर ST बस डेपो आहे, पण तिथे उतरता आपण उतरलो आहे. जी चंद्रभागा नदी आहे ना तिथे जवळ स्टॉप आहे. ठीक आहे, तर इथून आता मंदिर फक्त हार्डली 5-10 मिनिट अंतरावर आहे. तर चला मंदिर पाहूया. तर प्रॉब्लेम असा आहे ना, आता ॲक्च्युली आम्हाला बॅगचा बंदोबस्त करावा लागेल, कारण आम्ही ना चेकआउट लवकर केलं आहे. ते रूम किंवा मग काहीतरी पाहावं लागेल, बघूया काय भेटतं का. आम्ही ना इथून स्टँडवरून ना शेअरिंग करतो आहे, कारण मंदिर इथून ना 1 किलोमीटर लांब आहे. तुम्हाला 20 रुपयात ना फक्त पर सीट 20 रुपयात तुम्हाला शेअरिंग भेटेल. तर चला जाऊया. 20 रुपये सीट. दुकान जवळ आहेत तिथून, दुकानं वगैरे जवळ आहेत. चालेल चालेल. कोण आहे ओळखीचं वगैरे सामान ठेवायला? चालेल चालेल चालेल, बघूया. जिथे आम्ही रिक्षाने उतरलो ना ह्या ब्रिजच्या इथे बाजूलाच ना एक लॉकर साईड तुम्हाला सुविधा भेटेल. श्री गुरुकृपा. फक्त 20 रुपयात तुम्ही ना कोणतंही सामान, म्हणजे एक बॅग पर बॅग 20 रुपये किंवा पर लॅपटॉप जे पण आहे कॅमेरा 20 रुपये ठेवायला भेटतं. सो सेफ आहे. तर आम्ही ती बॅग ठेवली 40 रुपये. असं तास नाही आहे, तुम्ही दर्शन करून या आणि मग घेऊन जावा. तर चला आता आपण ना चंद्रभागेत जाऊया.
थोडं स्नान नाही बट थोडं पाणी वगैरे शिंपडूया. थोडं पुढे चालत आल्यावर ना मला राईट साईडला ना आणि लेफ्ट साईडला पण जुने मंदिर पाहायला भेटतील. राईटला येते शिंदेवाडा आणि लेफ्टला येते होळकरवाडा आणि समोर दिसतंय ते मंदिर ते आहे पुंडलिकाचं मंदिर. असं म्हणतात पुंडलिकेच्या मंदिरात गेल्याशिवाय तुम्हाला विठोबाच्या मंदिरात जाता येत नाही. कधी आपण चंद्रभागेत जाऊया, मग जाऊया पुंडलिकेच्या मंदिरात आणि मग जाऊया निवांत विठोबाच्या मंदिरात. तर चला, जसं मी ट्रॅव्हल करत आहे ना मी शूट करत जाईन. तर ब्लॉग ना शेवट पण नक्की बघा. रुपये 100 रुपये. डिझाईनची बॅग घ्या, प्लेन बॅग घ्या, साधी. समोर दिसतंय ते पुंडलिकाचं मंदिर आहे. लेफ्ट साईडला नदीच्या पलीकडे ना चंद्रभागेच्या पलीकडे ना इस्कॉन मंदिर आहे. तर आज ना ॲक्च्युली सोमवार आहे. सोमवार असल्यामुळे ना इतकी गर्दी नाही आहे. तर चला पटकन जाऊया, दर्शन घेऊया पुंडलिकाचं आणि पुढचा प्रवास कंटिन्यू करूया. कसं आहे माऊली? 20 रुपये ग्लास ना. 2 ग्लास द्या. साखर, हां साखर खाला. हे बघा गावरण आहे ना, गावरण ताक आहे, घरगुती आहे. जास्त बस झाली. तर खूप हां थोडंसं टाका. हां खूप ब्लॉग्समध्ये पाहिलं होतं की ह्या माऊलींचं हे घरगुती गावरण गावरण दही. तर पिऊन बघूया. तुमचं लक्ष नाही आमच्याकडे. हा लय दिवस झालं. एक नंबर. माणूस जुनी ओळख कधी विसरत नाही. श्री पुंडलिक मंदिराच्या बाहेरच बसतात हे माऊली, ज्यांच्याकडे तुम्हाला ना गावरान दही भेटेल. मस्त चव आहे, एकदा नक्की ट्राय करा. भक्त पुंडलिक मंदिराच्या शेजारी तुम्हाला लहान मोठी अशी अनेक मंदिरे पाहायला मिळतात. भक्त पुंडलिकाचं दर्शन घेऊन आता आपण चाललो आहे विठू माऊलीच्या दर्शनाला. तर ॲक्च्युली आता मोबाईलात मग अलाउड नाही आहे. सो आता मोबाईल आपण लॉकमध्ये ठेवूया, दर्शन करूया आणि मग तुम्हाला भेटतो मी. दर्शन झाल्यानंतर आम्ही थेट बाजारात गेलो आणि थोडी खरेदीही केली. त्यानंतर इकडचा प्रसिद्ध झुणका भाकर ह्यावर ताव मारला. बोला रामकृष्ण हरी जय जय रामकृष्ण हरी. रामकृष्ण हरी जय जय रामकृष्ण हरी. तब्बल 2.5 तास रांगेत उभं राहून 11 वाजता सकाळी 1:30 वाजेपर्यंत आमचं दर्शन पार पडलं. मला शकतो दर्शन पार पडलं विठुरायाचं. त्यानंतर मग बाहेर आलो, झुणका भाकर खाला आणि मग त्यानंतर मग पेशीवाई पकडून फिरालो सोलापूरला 5:30 वाजता. तर आता पुन्हा परतीचा प्रवास मुंबईकडे. आय होप मला ही व्हिडिओ आवडली असेल, हा प्रवास आवडला असेल. मग तुम्ही प्लॅन करतायत ना अक्कलकोट, तुळजापूर, पंढरपूर किंवा गाणगापूर, तर मी सजेस्ट करेन की दिवसाला एकच करा आणि निवांत दर्शन घ्या. कारण की ना आपण लांबून येतो, इतक्या मुंबईवरून पुण्यावरून येतो आणि आपण मग दिवसाला 2 पटकन घाईघाईत होतात दर्शनं, मतलब नाही. सो दिवसाला 1 करा आणि ट्रॅव्हल आरामात करा, दर्शन आरामात करा आणि एन्जॉय करा मुमेंट. आय होप तुम्हाला ही व्हिडिओ आवडली असेल. व्हिडिओ आवडली तर व्हिडिओला लाईक करायला विसरू नका. आपण भेटू त्या नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत टाटा बाय बाय, टेक केअर. आणि हो, कमेंट बॉक्समध्ये नक्की मेन्शन करा रामकृष्ण हरी. चला भेटू नवीन ब्लॉगमध्ये.